वाल्मिकचा ताबा हा एसआयटीनं घेतलेला आहे। बीड पोलिसांकडून एसआयटीनं वाल्मिकला ताब्यात घेतलंय। एसआयटी वाल्मिकला घेऊन केज कोर्टाकडे रवाना झालेली आहे। मकुका प्रकरणी केज कोर्टात आज वाल्मिक कराडला पुन्हा एकदा हजर केलं जाणार आहे। आज केज कोर्टामध्ये पुन्हा एकदा सुनावणी पार पडेल आणि या सुनावणीमध्ये कोर्ट नेमकं काय निर्णय देतंय याकडे सर्वांचंच लक्ष लागलेलं आहे। एसआयटीनं वाल्मिक कराड याचा ताबा बीड पोलिसांकडून घेतलेला आहे आणि एसआयटीचं पथक हे वाल्मिक कराड याला पोलिसांच्या चोख बंदोबस्तामध्ये केज कोर्टाकडे नेत आहे। तर या संदर्भात अधिक बोलूयात, आमचे प्रतिनिधी ज्ञानेश्वर पतंगे आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। ज्ञानेश्वर, एसआयटीनं वाल्मिक कराड याचा ताबा घेतलेला आहे आणि आता त्याला केज कोर्टाकडे नेले जात आहे। अगदी बरोबर आहे। काल वाल्मिक कराड याला मुकोपा लावण्यात आल्यानंतर त्याचे न्यायालयीन कोठडीमध्ये जो होता तो आज त्याला वैद्यकीय तपासणीसाठी बीडच्या शासकीय रुग्णालयात दाखल केला आणि त्याची वैद्यकीय तपासणी झाल्यानंतर वाल्मिक कराड याची खरं तर एसआयटीकडे ताबा देण्यात आला। यापूर्वी तो सीआयडीकडे जो होता आणि आजपासून त्याची एसआयटी चौकशी करणार आहे। वाल्मिक कराडची आता वैद्यकीय तपासणी पूर्ण झालेली आहे। एसआयटीनं त्याचा ताबा देखील घेतलेला आहे। काल त्याच्यावर मकोका अंतर्गत गुन्हा दाखल झाला होता, मात्र आज त्याला प्रत्यक्षात अटक दाखवली जाणार आहे। त्याची सगळी न्यायालयीन प्रक्रिया ती पूर्ण केली जाणार आहे आणि त्याच्यानंतरच त्याला केस कोर्टामध्ये दाखल केलं जाईल। सध्या काल या वाल्मिक कराड याच्या अटकेनंतर बीड जिल्ह्यामध्ये विशेषतः परळीमध्ये जे प्रतिसाद जी रिॲक्शन आली होती त्याची एक खबरदारी म्हणून पोलिसांनी त्याला केस कोर्टात आणताना विशेष खबरदारी घेतलेली आहे। त्याचे मार्ग बदलल्याची आपल्याकडे खात्रीला लायक माहिती आहे आणि जवळपास आता तासाभरानंतर वाल्मिक कराड याला मकोपाच्या कलमा अंतर्गत जी सुनावणी होणार आहे त्याच्यासाठी केजच्या कोर्टामध्ये आणण्यात येणार आहे। आतापर्यंत वाल्मिक कराड याला हा पोलीस कोठडीमध्ये होता आणि खंडणी प्रकरणामध्ये त्याची चौकशी केली जात होती, मात्र मकोका दाखल केल्यानंतर आता संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणात आता एसआयटी त्यांची चौकशी करणार आहे। काय वाटतंय, काय धागेदोरे हाती लागू शकतात? अगदी बरोबर आहे। कालपर्यंत वाल्मिक कराड हा 308 मध्ये खंडणीच्या गुन्ह्यातील आरोपी होता आणि काल त्याला संतोष देशमुख यांच्या हत्येमध्ये आरोपी केलेला आहे आणि त्याच्यावर मोका लावलेला आहे आणि काल त्या अनुषंगाने तपास सुरू केलेला आहे। मात्र वाल्मिक कराड याला 302 अंतर्गत गुन्हा दाखल करावा, त्याच्यावर मोका लावावा अशी वारंवार मागणी केली जात होती। एसआयटी आणि सीआयडी त्या अनुषंगाने तसा तपास करतच होती, मात्र कालपासून म्हणजे किंवा आजपासून त्याचा संतोष देशमुख यांच्या खुनामध्ये नेमका काय सहभाग आहे, त्यानं कुठला याच्यामध्ये रोल निभावला हे सगळं एसआयटी तपासणारे सीआयडीनं आणि बीड पोलिसांनी यापूर्वी तो तपास केलेला आहे आणि केलेला तपास त्यांनी एसआयटीकडे दिलेला आहे। आज एसआयटीचे अधिकारी कोर्टामध्ये वाल्मिक कराड याचा संतोष देशमुख यांच्या खुनामध्ये नेमका काय सहभाग आहे याची माहिती कोर्टाला देणार आणि त्यानंतर सरकारी वकील आपला युक्तिवाद करतील आणि वाल्मिक कराडच्या पोलीस एसआयटी कोठडीची मागणी करतील। त्यानंतर वाल्मिक कराडचे वकील देखील बचावाचा युक्तिवाद करतील आणि त्याच्यानंतर वाल्मिक कराडला एसआयटी कोठडी मिळते का न्यायालयीन कोठडी मिळते हे पाहावं लागणार आहे। पोलीस कोठडीमध्ये असताना जी वाल्मिकची तपासणी चौकशी झालेली होती, हा जो चौकशी अहवाल आहे तो पोलीस आज एसआयटीकडे देखील हस्तांतरित करू शकतायत, ही संपूर्ण प्रक्रिया कशी असू शकते? अगदी बरोबर आहे। वाल्मिक कराडच्या आतापर्यंतचा तपास हा सीआयडी कडे होता आणि काल त्याला मोका लावल्यानंतर तपास आता एसआयटी करणार आहे। यापूर्वी सीआयडी आणि बीड पोलिसांनी जो वाल्मिक कराडचा तपास केलेला आहे तो आता एसआयटी कडे हँडओव्हर केला जाईल। वाल्मिक कराडचे 3 मोबाईल देखील जप्त केले, त्याचे व्हॉइस सॅम्पल घेतलेले आहे, त्यानं कुणाबरोबर चर्चा केली किंवा त्याचा या फोनद्वारे काय संवाद झाला या सगळ्या गोष्टी तपासण्यात आलेल्या आहे किंवा या प्रकरणात जे आरोपी अटक आहेत त्यांची देखील पोलिसांनी चौकशी केलेली आणि याचे जे धागेदोरे आहेत त्याचं लिंकिंग लागतंय का किंवा ते लागलेलं आहे का, खरं तर या तपासामध्ये आज एसआयटीचे अधिकारी कोर्टाला सांगणार आहे आणि त्यानंतरच आपल्याला लक्षात येईल की वाल्मिक कराडचा संतोष देशमुख यांच्या खुनामध्ये नेमका कसा सहभाग आहे, त्यानं त्याच्यात नेमकी कोणची भूमिका निभावलेली आहे ही सर्व माहिती एसआयटीचे अधिकारी आज कोर्टाला सांगणार आहे। नक्कीच ज्ञानेश्वर, या संपूर्ण घडामोडींवर आपलं असंच लक्ष असणार आहे। तुर्तास धन्यवाद तुम्ही दिलेल्या माहितीसाठी।